दरम्यान दिल्ली इथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील धार्मिक स्थळांना आणि गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट दिण्यात आलाय। बुलढाण्यातल्या शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिर परिसरात देखील पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। दिल्ली येथे काल रात्री झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळ आणि सार्वजनिक स्थळांना विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात बुलढाणा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने या मंदिरात आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खरं तर देशभरातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। शीघ्र कृती दल, पोलीस कर्मचारी संपूर्णपणे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून चौकशी करत आहेत। खरं तर या ठिकाणी देशभरातून मोठ्या प्रमाणात लाखो भाविक हे दररोज येत असतात आणि या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांना हा विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शेगावातही विशेष खबरदारी बुलढाणा पोलिसांकडून घेण्यात येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी देखील आता हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। बुलढाण्यामध्ये देखील शेगाव मंदिरामध्ये विशेष खबरदारी घेण्यात येते। विशेषतः धार्मिक स्थळांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। शेगाव इथं संत गजानन महाराज मंदिर आहे आणि या मंदिर परिसरामध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे। अगदी सकाळपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। इथल्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे।